Welcome friends. In previous lecture we have done 2.1 exercise. Okay. So in this lecture we have to start 2.2, the next exercise, the next practice set of the quadratic equation, right? So याच्या आधीच्या एक्सरसाइज मध्ये आपण काय पाहिलं ते एकदा रिवाइज करूया. तर द फर्स्ट थिंग वी हॅव लर्न दॅट व्हॉट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. द कंडिशन्स, टू कंडिशन्स आर देयर. त्याची डिग्री जी आहे ती 2 असली पाहिजे, 2 असली पाहिजे आणि त्याचे व्हेरिएबल्स त्याच्यात एकच व्हेरिएबल असला पाहिजे. देन व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म. व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म? ax² + bx + c = 0, राईट. नंतर एबीसीच्या व्हॅल्यूज कशा लिहायच्या तेही तुम्हाला सांगितलं. पुढे असतील इक्वलच्या तर त्यांना मागे घेऊन त्यांचं साइन चेंज करून लिहिल्या पाहिजेत. देन व्हॉट आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स कसे असतात तर ते रूट्स आपण बघितले. रूट्स मीन्स व्हॉट, किंवा रूट्स आहेत का नाही हे कशावरून ठरवायचं ते सुद्धा आपण काय केलेलं आहे त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. अँड देन वी सॉल्व 2.1, राईट. ओके, नाव वी हॅव टू अंडरस्टँड द 2.2 exercise, right? Okay, before that we have to learn, we have to understand the how to add or how to subtract. Okay, actually it is basic. हे खूप बेसिक आहे पण तरी सुद्धा याला मी रिवाइज करतो मुद्दा म्हणून. ठीक आहे, तर लक्षात घ्या की जर समजा -2 आणि +3 आहे तर या दोघांचं काय होतं तर 100% सबट्रॅक्शन होतं. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर त्यांचं 101% काय होतं सबट्रॅक्शन होतं आणि ते सबट्रॅक्शन असतं +1. पण हे जर असेल 2 - 3 म्हणजे हे प्लसचा 2 आहे, याला साइन नाही म्हणजे प्लस असतं. ठीक आहे, तर याचं उत्तर काय येतं -1 येतं का बिगर नंबरचं साइन. हे जर असं असेल -2 - 3 तर काय येतं -5 येतं. ठीक आहे, या कंडिशन्स लक्षात घेतल्या पाहिजेत. याच दोघांचं जर आपण इथं काय केलं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे -2 आणि 3 चं, तर ते किती येतं -6 येतं. 3 2 जा 6, बरोबर आहे. तसंच या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं -3 आणि 2 चं, मायनस इंटू प्लस अगेन -6 येतं. पण जर समजा या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, इट इज -2, इट इज -3. So both are negative but the answer will become, the product will be positive. So that will be 3 2 जा 6. ठीक आहे, आणि 2 × 3 जरी असेल तरी त्याचा आन्सर काय येतं 6 येतं. हे लक्षात घ्या. म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ती उपयोगाला पडणार आहे आपल्याला ज्यावेळेस आपण आता पुढचा एक्सरसाइज सॉल्व्ह करणार. ठीक आहे, बिफोर दॅट मला वाटतं मी पहिल्या किंवा त्याच्या आधीच्या म्हणजे जेव्हा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर स्टार्ट केला त्यावेळेस तुम्हाला 3 मेथड सांगितल्या होत्या. हाऊ टू फाइंड द रूट्स. काल आपण शिकलो ना प्रिव्हियस लेक्चर मध्ये की रूट्स काय असतात. ठीक आहे, तर ते रूट्स आपल्याला आता फाइंड आउट करायचे. जसं आपण पहिल्या चॅप्टर मध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये काय पाहिलं होतं की त्याचे सोल्युशन्स कसे काढतात एक्स आणि वायच्या व्हॅल्यू, तसं आपल्याला इथं एक्स ची व्हॅल्यू काढायची किंवा जे काही तुम्हाला दिलेलं असेल. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू काढायची. त्याला आपण काय म्हणतो, हाऊ टू फाइंड द रूट्स. रूट्स म्हणजे सोल्युशन, द व्हॅल्यू विच सॅटिस्फाय द इक्वेशन. ती व्हॅल्यू ज्या त्या इक्वेशनला काय करते सॅटिस्फाय करते, समाधानी करते. ठीक आहे, तर तशा व्हॅल्यूज आपल्याला आता काय करायचे काढायला शिकायचं. मग त्याच्या 3 मेथड आहेत. ठीक आहे, त्याच्या 3 मेथड कोणत्या कोणत्या आहेत पहा. आपण त्याला शॉर्ट मध्ये पाहतोय. पहिली जी आहे ती आहे फॅक्टरायझेशन मेथड. ठीक आहे, दुसरी जी आहे ती आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि तिसरी जी आहे दॅट इज फॉर्म्युला मेथड. ठीक आहे, आता हे लक्षात घ्या की या तिन्ही मेथड आपल्याला सोल्युशन मात्र सेम देणार आहे. ठीक आहे, सोल्युशन याचं वेगळं असणार आहे का नाही. तिन्ही मेथड एक्झाम्पल कोणत्याही पद्धतीने सॉल्व्ह करा, तुमचं उत्तर सेम राहणार आहे, उत्तर बदलणार नाही. सो या ज्या मेथड्स आहेत हाऊ टू फाइंड द सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या ह्या 3 मेथड आहेत. फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड. ठीक आहे, सो आपल्याला या मेथड्स काय करायचे आता याच्यामध्ये पाहायच्या आहेत. ठीक आहे, सो पहिल्यांदा आपल्याला बघायचे फॅक्टरायझेशन मेथड. आता फॅक्टरायझेशन मेथड नेमकी काय आहे. फॅक्टर म्हणजेच काय, अवयव, पार्ट्स. ठीक आहे, आता फॅक्टरायझेशन मेथड ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस नेमकं काय करतो तर आपण त्या दिलेल्या इक्वेशनला फॅक्टराइज करतो. म्हणजे जेवढा आहे त्याच्यापेक्षा वाढवतो त्याला. ठीक आहे, जेवढा आहे त्याच्यापेक्षा वाढवतो, फॅक्टराइज करतो, अवयव पाडतो त्याचे. ठीक आहे,
तर त्या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. तर याच्यामध्ये महत्वाची कॉन्सेप्ट काय हे क्लिअर करा आधी, की आपल्याला माहिती असलं पाहिजे की या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन एवढं आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन एवढं. आपल्याला असं दिलं जातं समजा काय की 10 आणि 7, समजा तुम्हाला असं दिलं जाईल की असा नंबर शोधा, नीट लक्षात घ्या की असा नंबर शोधा की ज्यांचं मल्टिप्लिकेशन, क्लिअर करा, ज्यांचं मल्टिप्लिकेशन 10 आहे आणि ज्यांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 7 आहे. ठीक आहे, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन तो क्वेश्चन. आता आपण याच्यावर थोडासा विचार करूयात कारण हेच आपल्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, हे ज्याचं क्लिअर होईल त्याला फॅक्टरायझेशन मेथड समजली. ठीक आहे, तर लक्षात घ्या. तर तुम्हाला पाहिजे काय, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन, तुम्हाला 7 पाहिजे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन किती आलं, त्याच दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, 10. आता मला सांगा, जर मी इथं घेतलं काय 10 कशा कुठल्या टेबलमध्ये येतं, तर 5च्या येतं, 2च्या येतं आणि 10च्या येतं. क्लिअर. सो जर मी आता इथं घेतलं समजा काय 10 into 1, तर 10 आणि 1 यांचं ऍडिशन 11 होतं, सबट्रॅक्शन 9 होतं, म्हणजे आपला 7 त्याच्यात बसत नाही, संपला विषय त्याचा. जर समजा मी घेतलं 5 into 2, 5 2 जा 10 होतं, 5 आणि 2 7 होतं, म्हणजे याचे जे फॅक्टर्स तुम्ही काढाल ते फॅक्टर्स आपल्याला अशा पद्धतीने समजून घ्याल, म्हणजे 5 आणि 2 घेतले. क्लिअर. आता हेच जर असं दिलं असेल तुम्हाला, कसं दिलं बघा, -7 आणि -10. आता एक लक्षात घ्या गोष्ट इथं, की इथं तुम्हाला काय -7 ऍडिशन आलं पाहिजे आणि -10 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. असे नंबर्स आहेत का हे आधी क्लिअर करा, की -10 हे मल्टिप्लिकेशन कधी येणार आहे, जर एक नंबर पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह घेतला तर. आता समजा हेच तर आपल्याला माहित झालेले फॅक्टर्स आहेत, म्हणजे काय, जर मी -5 into 2 घेतलं तर उत्तर -10 येणार आहे, नो डाऊट. पण -7 यांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन येणार आहे का, नाही. यांचं 100% सबट्रॅक्शन होणार आणि उत्तर येणार -3. म्हणजे या ठिकाणी 7 नकोय, -3 हवाय. म्हणजे 2 आणि 5 हे फॅक्टर्स असणार आहेत, पण लक्षात ठेवा की ते वेगवेगळ्या कंडिशन मध्ये फॅक्टर्स असणार आहेत. ठीक आहे. सो या ठिकाणी काय घ्यावं लागेल, मग आपल्याला इथं घेताना काय करावं लागेल बघा, 5 आणि 2 घ्यायचंय, पण ह्याच्यातला एक जण 100% निगेटिव्ह असणार आहे. का, कारण मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह आहे. लक्षात ठेवा, आपल्याला पाहिजे असणारं मल्टिप्लिकेशन जर निगेटिव्ह असेल तर दोघातला एक नंबर 100%, दोघातला एक नंबर 100% निगेटिव्ह घ्यावाच लागतो. ठीक आहे, आणि तो इथून डिसाइड करायचा. ठीक आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सुद्धा सांगेल. तर या ठिकाणी आता मला सांगा, हे जे 3 आहे ते कसलं आहे, मायनस, तर हे साईन मोठ्याला देऊन टाकायचं, फिनिश. खूप सोपं आहे, इतकं सोपा चॅप्टर आहे, तुम्हाला 100% 2-3 मार्क देऊन जाणारा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो आता जर समजा तुम्हाला गणित असं आलं की मल्टिप्लिकेशन 10 पाहिजे पण ऍडिशन -7 पाहिजे, आता आहे का पॉसिबल, बरोबर. मल्टिप्लिकेशन 10 आणायचं आणि ऍडिशन किती आणायचं, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती आणायचे, -7. आता जर मी घेतलं -5 into -2, तर ऍडिशन किती, मल्टिप्लिकेशन किती आलं, 10 आलं, मायनस इंटू मायनस प्लस. क्लिअर. आणि जर समजा या दोघांचं ऍडिशन केलं तर -5 आणि -5 -7, फिनिश. म्हणजे ह्याचे फॅक्टर्स काय आले, -5 आणि -2. म्हणजे आपल्याला फॅक्टर्स हेच का घ्यायचे हे आधी क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे, एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपल्या डोक्यात हे क्लिअर करायचं की हे असं का आलं. कारण आज तुम्ही याला पुढे टाकताल, कारण काय होणार आहे, ज्यावेळेस 4 मार्काचा क्वेश्चन याच्यावर येईल, 3 मार्काचा 4 मार्काचा ब्रॉड क्वेश्चन ज्यावेळेस येईल, त्यावेळेस तुम्हाला तिन्हीपैकी कोणत्याही मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. बट दिस इज द इझी मेथड. ही इझी मेथड आहे फाइंड आउट करायला. 4 मार्काचा क्वेश्चन पुन्हा खाली ज्यावेळेस वर्ड प्रॉब्लेम तयार केला त्याचा आपण पुन्हा सॉल्व्ह करायचा, तर कम्प्लिटिंग स्क्वेअरनं कशाला जात आहे किंवा फॉर्म्युला मेथडनं कशाला एवढं लेंदी जात आहे, तर तुम्हाला शॉर्ट मध्ये आन्सर पटकन निघण्याची, करेक्ट उत्तर निघण्याची जी खात्री आहे ती हे गणित देतं तुम्हाला. ठीक आहे. सो तुम्ही हे लक्षात घ्या की फॅक्टराइज करताना कशा पद्धतीने तुम्ही त्याला फॅक्टराइज करू शकता. क्लिअर. हो. आता पहा, आपण 1-2 एक्झाम्पल 2.2 स्टार्ट करूया. ओके. नाउ प्रॅक्टिस सेट 2.2. ओके, 2.2 अँड अंडरस्टँड दॅट जर समजा तुम्हाला 2 नंबर दिलेले आहेत. ठीक आहे, सपोज मी काय केलंय तुम्हाला 5 आणि 0 या दोघांचं मल्टिप्लिकेशन विचारलं तर तुम्ही उत्तर 0 लिहिणार. ठीक आहे, म्हणजे जर एखाद्या नंबरला 0 न मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लिकेशन किती येतं, 100% 0 येतं. मीन्स जर समजा असं असेल, कन्सिडर करा x + 3
आणि x मायनस 5 इज इक्वल्स टू 0. तर याचा अर्थ काय? या दोघांपैकी एक 100% 0 आहे. का? कारण यांचं मल्टिप्लिकेशन 0 आलंय किंवा दोघं पण 0 आहेत. कळतंय? म्हणजे याचा अर्थ हा तरी 0 असेल, कारण हा जर 0 असेल याला मल्टिप्लाय केलं तर 0 होणार, किंवा हा तरी 0 असेल याला मल्टिप्लाय केलं तर 0 होणार. म्हणजे ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन 0 असतं, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची की त्या दोघांपैकी एक किंवा दोघंही कसे असतात? 0 असतात. क्लिअर? ओके. तर ती एक कन्सेप्ट आपल्याला याच्यातून काय करायचे? समजून घ्यायचे. सो कम ॲट एक्सरसाइज 2.2. द फर्स्ट क्वेश्चन इज दिस. Question number 1, question first, and that is x square minus 15x plus 54 is equals to 0. आता याच्यात लक्षात घ्या, गणित खूप सोपे आहेत, हे खूप व्हेरी इझी, बट वी हॅव टू अंडरस्टँड, वी हॅव टू लर्न विच नंबर वी हॅव टू टेक. आपल्याला कोणता नंबर घ्यायचा आहे ते क्लिअर करा आधी, ते खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आता इथे विचार कसा करणार पहा. -15 आणि 54 याला आपल्याला विचारातच घ्यायचं नाही. आपल्याला सेकंड टर्म, ज्याला आपण मिडल टर्म असंही म्हणतो, आणि विच इज द कॉन्स्टंट, ज्याला आपण सी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता पहा आपल्याला काय करायचं, आपल्याला मल्टिप्लिकेशन आणायचंय 54. बघा हे काय आहे? सी टर्म, ज्याला आपण काय म्हणतो? मल्टिप्लिकेशन किती आणायचं तुम्हाला? 54. आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आणायचे तुम्हाला -15. नीट क्लिअर करा, -15. आता हे मल्टिप्लिकेशन 54 आणायचे म्हणजे काय? आता मी जे तुम्हाला म्हणलो की याला द्या सोडून, सध्या याला सोडून द्यायची गरज का पडली ते पण क्लिअर करा. याला सोडून का दिलं? कारण याचा कॉन्स्टंट, याचा कोएफिशियंट 1 आहे. जर याचा कोएफिशियंट 2 असता तर काय केलं असतं? सो दॅट टाइम वी हॅव टू मल्टिप्लाय 54 बाय दिस 2. मीन्स इथं जर 2 असतं तर आपल्याला मल्टिप्लिकेशन किती आणायचं? याचं उत्तर काय असतं माहितीये? 54 × 2. म्हणजे जे लास्ट टर्म्स आहेत ना, फर्स्ट आणि लास्ट, दोन्ही लास्टच म्हणूयात ना, फर्स्ट आणि लास्ट टर्म या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. कोणाचं? कॉन्स्टंट, जे काय हे आहेत ना कोएफिशियंट, म्हणजे याचंच कोएफिशियंट आहे, हा तर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. कॉन्स्टंट इंटू याचा कोएफिशियंट, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता सुद्धा आपण तेच केलंय. याचा 54 आहे, याचा 1 आहे. 54 1 जा 54, म्हणजे मल्टिप्लिकेशन किती पाहिजे तुम्हाला? 54. आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती आणायचं? 15 आणायचं. आता एक लक्षात घ्या की 54 कोणत्या टेबल मध्ये येते ते क्लिअर करूयात आपण. आय थिंक ते 9च्या टेबल मध्ये येते. करेक्ट आहे. सो 9 1 जा 9, 9 5 जा 45, 9 6 जा 54 आलं. आता 9 6 जा 54 आले, क्लिअर आहे, नो प्रॉब्लेम. या दोघांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 54. दोघंही पॉझिटिव्ह घेतले, पॉझिटिव्ह मल्टिप्लिकेशन येणार आहे. पण मल्टिप्लिकेशन येणार आहे, पण या दोघांचं ऍडिशन जर केलं तर 15 येईल. कसलं? पॉझिटिव्ह 15. पण आपल्याला काय आणायचंय? निगेटिव्ह 15. म्हणजे याचा अर्थ या दोघांनाही -9 आणि -6 घ्यावं लागेल. बघा बरं, आता -9 आणि -6 घेतलं, दोन्ही जर मायनस असतील तर ऍडिशन होतं, साइन मायनस येतं. आणि -9 इंटू -9 असेल तर काय येतं? दोन्ही मायनस, मायनस इंटू मायनस प्लस, पॉझिटिव्ह. मीन्स हे झाले त्याचे फॅक्टर्स. कोणते? -9 and -6. Those are the factors of these two numbers or this equation. राईट? ओके. आता हे फॅक्टर्स आहेत, पण हे लिहायचे कसे ते क्लिअर करूयात आपण आता. ठीक आहे. सो x² ला x² ऍज इट इज मांडायची. पहिली टर्म, त्यात काहीच बदल करायचा नाही आपल्याला. हा बदलच कुणात करायचा माहितीये का? फक्त या मिडल टर्म मध्ये, फक्त याला सुधारवण्यासाठी चाललंय सगळं. ठीक आहे. मग आता हे तुमच्या मनात अजून एक प्रश्न आहे की हा दिलायचा का हा दिलायचा? कोणताही लिहि, काही फरक पडत नाही. हा लिहा किंवा हा लिहा, कोणताही लिहू शकता, काहीच अडचण नाही. फक्त त्याला x लावून लिहा. म्हणजे कसं लिहा? -9x -6x प्लस 54 इज इक्वल्स टू 0. लक्षात येत आहे का हे कसं आलंय? पहा, वी फॅक्टराइज -15 लाईक दिस. आता चेक पण करून पहा. -9 आणि -6 -15 होऊन जाते. क्लिअर? ओके. आता पुढे जाऊयात आपण. आता काही मुलांना इथे इक्वल साइन द्यायची सवय, इथं पण आणि इथं पण. ठीक आहे. इथं साइन द्यायची गरज नाही. ठीक आहे. सो आता काय करायचं पहा, नीट लक्षात घ्या. फॅक्टराइज करायचंय किंवा आपल्याला त्याला काय करायचंय? एकत्र करायचे, ग्रुप पाडायचे त्याचे. मग आता ह्या 3चे 4 झाले. ठीक आहे. जसे 2चे 3 होतात तसे आता 1चे 2 होतात तसे 3चे काय झाले? 4 झाले. आता 3चे 4 झाले म्हणल्यावर यांना काय करायचं? पार्टिशन करायचं. कसं पार्टिशन करायचं?
होतं ना आपल्या घरात कधी कधी पार्टिशन होतं का, आई आणि भैयाचं आणि पप्पा आणि दिदीचं, तसं पार्टिशन इथं करून टाकायचं. कारण पहिल्या वेळेस पार्टिशन होण्यासारखी कंडिशन नसते, तो इकडं पण असतो आणि इकडं पण असतो. पण पुन्हा काय होतं, थोडंसं पार्टिशन अशा प्रकारचं, म्हणजे काय की जर कधी काही झालं की नाही तर आई काय करते, नेहमी मुलाची बाजू ओढते, बरोबर आहे, आणि पप्पा काय करतात, दिदीची बाजू ओढतात. हे अशा प्रकारे थोडंफार ते पार्टिशन, म्हणजे पार्टिशन आपण शिकतो तिथूनच. ठीक आहे, पार्टिशन ही कन्सेप्ट आपण फॅमिलीमधूनच शिकत असतो. ठीक आहे, आता या पॉइंटला या ठिकाणी आता काय बघा, या दोघांमध्ये याच्यात काहीतरी कॉमन आहे, याच्यात काहीतरी कॉमन दिसेल तुम्हाला. याच्यात काय कॉमन आहे, याच्याकडे x चे 2 आहे, त्याच्याकडे x चा 1 आहे, म्हणजे x कॉमन आहे. सो x इन ब्रॅकेट, इथला x एक उडाला इथं आलाय, म्हणजे उरलाय काय, एकच x. हे जे साइन आहे ना ते तसंच इथं द्या, या साइन मध्ये बदल करायचा नाही. तर x इंटू 9 9x हे ऍज इट इज आलं, कारण याच्यातला नाही तरी फक्त आपण x इकडे घेतलाय, 9 ऍज इट इज राहील. क्लिअर. आता मायनस हे जे साइन आहे ना ह्याच्या सहित इथं द्या, याला काहीही बदल करू नका. सॉरी, आता आपल्याला या दोघातून कॉमन काढायचं आहे. याच्याकडे x आहे पण याच्याकडे x नाही, याच्याकडे 6 आहे पण याच्याकडे 6 आहे. हाऊ, 9 6 जा 54. याला जर फॅक्टराइज केलं तर हे काय ऍक्च्युली 9 इंटू 6 आहे ना, तर याच्यातला हा 6 याच्याकडे आहे आणि याच्याकडे पण 6 आहे, म्हणजे याच्याकडे राहतो कोण, 9 राहतो, म्हणजे फॅक्टरायझेशन होईल -6 इन ब्रॅकेट. आणि लक्षात ठेवा की ज्या वेळेस तुम्हाला याच्यातला कॉमन काढता आला त्यावेळेस लक्षात घ्या की 6 इथं लिहिला तर इथं उरला x, आणि 6 9 जा 54. आता इथं साइन आहे प्लसचं, इथं साइन कुठलं प्लसचं, पण हा जो बाहेरचा मायनस असतो ना, बाहेरचं मायनस जे आहे ते आतल्या पॉझिटिव्हला नेगेटिव्ह करतं, वातावरण चेंज करतं. म्हणजे काय करतं, इथं पॉझिटिव्ह असेल तर ते नेगेटिव्ह करतं. सो -9 इज इक्वल्स टू 0. आता एकदा क्लिअर करा हे कसं आलं ते, हे तर ब्रॅकेट तुम्हाला कळालं, काय अडचण नाही. ह्याच्यातून 6 कॉमन काढला, 6 इंटू x 6x, 6 -6 इंटू -9 किती झालं सांगा, +54. हे मायनस मायनस पॉझिटिव्ह होत. ठीक आहे, म्हणजे कुठली तरी बाहेरची, आता सध्या आपण जसं घाबरतोय की नाही, बाहेर कुठली तरी एक मायनस गोष्ट आहे जी आपल्याला मायनस करणार आहे, कोरोना नावाची. ठीक आहे, म्हणजे आपण बाहेर पडलो तर काय होणार आहे, आतमध्ये आपल्याला आतमधल्याला सुद्धा आपण निगेटिव्ह करणार. ठीक आहे, म्हणजे चेंज होणार आहे, या निगेटिव्ह मुळे आतमध्ये चेंज होणार आहे. ठीक आहे, सो आता एक लक्षात घ्या की आता x -9 आणि इथं पण x -9 आहे, ते अजून कॉमन आले, म्हणजे त्याला वेगळं घ्या. म्हणजे काय होईल, हे x -9 क्वारंटाईन करा त्याला वेगळं, इकडं x -6 याला वेगळं घ्या, इज इक्वल्स टू 0. आत्ताची कन्सेप्ट मी जी बोललो होतो, x -9 आणि x -6 इज इक्वल्स टू 0, यांच्यामध्ये असतं साइन नसतं, म्हणजे कुठलं असतं, मल्टिप्लिकेशनचं. इट मीन्स या दोघांपैकी एक काय असलं पाहिजे, 0. मग हा असेल किंवा हा असेल, तुम्हाला माहिती आहे हाच आहे, नाही हाच आहे, नाही, मग तुम्हाला ऑर मध्ये टाकता येईल. मग काय लिहिणार, x -9 इज इक्वल्स टू 0 ऑर x -6 इज इक्वल्स टू 0. Therefore x is equals to 9 आणि x is equals to 6. ठीक आहे, म्हणजे काय आले, दोन तुमचे उत्तर निघाले. एक म्हणजे काय, x ची व्हॅल्यू 9 असू शकते किंवा x ची व्हॅल्यू 6 असू शकते. म्हणजे 9 जर व्हॅल्यू टाकली तरी हे इक्वेशन इज इक्वल्स टू 0 येणार, आणि 6 जरी टाकले तरी इज इक्वल्स टू काय येणार, 0 येणार. हे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, मांडायचं. ठीक आहे, म्हणजे लक्षात आलं का, रूट्स कुठले आहेत, द रूट्स आर 9 and 6. म्हणजे हे दोन रूट्स तुम्हाला काय होतात, सापडून जातात त्याच्यामध्ये. क्लिअर. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल काय करायचंय, सॉल्व्ह करायचं. आपल्या लक्षात एकच आलं पाहिजे की हे का घ्यायचं आणि कसं घ्यायचं. ठीक आहे, वी विल टेक नेक्स्ट क्वेश्चन. x² प्लस, सेकंड क्वेश्चन, x² प्लस x -20 इज इक्वल्स टू 0. आता क्लिअर करा. लास्ट टर्म बघा, 20 आणि 1 दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, -20 इंटू 1 किती झालं, -20. म्हणजे मल्टिप्लिकेशन किती पाहिजे तुम्हाला, -20. आता लगेच डोक्यात आलं पाहिजे, मल्टिप्लिकेशन -20 पाहिजे. वी वॉन्ट मल्टिप्लिकेशन -20. इट मीन्स वी हॅव टू टेक वन नंबर नेगेटिव्ह अँड अनदर पॉझिटिव्ह, राईट. ओके, दोघांपैकी एक नंबर पॉझिटिव्ह घेतला पाहिजे, दुसरा नंबर जो आहे तो कसा घेतला पाहिजे, नेगेटिव्ह. क्लिअर, हे क्लिअर झालं आपल्याला. म्हणजे आपला एक नंबर पॉझिटिव्ह येणार आहे आणि एक नंबर नेगेटिव्ह येणार आहे. क्लिअर. सो आणि आपल्याला ऍडिशन किती आणायचंय, ऍडिशन आणायचंय 1. याचा कोएफिशियंट किती आहे, 1 आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आणायचंय 1. आता ऍक्च्युअली सबट्रॅक्शनच होणार आहे, कारण एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह घेतो.
म्हणजे सबट्रॅक्शन आणायचंय 1 आणि मल्टिप्लिकेशन आणायचंय 20. असे कोणते नंबर्स आहेत बघा. मग 20 कुठल्या टेबलमध्ये येतो? 10 2 जा 10 2 जा 10 × 2 20 होतो. ठीक आहे. मग त्यातला एक जर निगेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला, एक निगेटिव्ह घ्यावा लागेल ना. मग 2 घेतला समजा निगेटिव्ह, तर काय होईल? 8 आन्सर येईल. किंवा 10 जरी घेतला तरी -8 येईल. पण आपल्याला 1 आणायचं. मग दुसरे फॅक्टर शोधा. 4च्या टेबलमध्ये येतो का बघा बरं. 2च्या झालं. 4च्या टेबलमध्ये येतो का बघा 20. 4 5 जा 20. 4 × 5 20 आला. आता या दोघांपैकी एक निगेटिव्ह घ्यावा लागणार, एक पॉझिटिव्ह घ्यावा लागणार. ठीक आहे. कोणीही घेतला, आपण हा समजा निगेटिव्ह घेतला, तर 5 मधून 4 गेल्यावर 1 राहतो का? राहतो. मीन्स या ठिकाणी तुम्हाला आणि एक लक्षात घ्यायचं, काय लक्षात घ्यायची कन्सेप्ट बघा. हे जे साईन आहे ना, हे साईन हे कोणाला द्यायचं माहिती आहे का? मोठ्याला द्यायचं. त्यातला जो थोरला आहे की नाही, त्यात जो मोठा दिसतोय त्याला हे साईन देऊन टाकायचं. म्हणजे हे साईन कोणाच्या वाट्याला गेलं? 5च्या वाट्याला गेला. म्हणजे इथं 5 म्हणजे याचा अर्थ हा कोण झाला? निगेटिव्ह झाला. ठीक आहे. मग आता याला कसं लिहाल तुम्ही? x² ला x² लिहाल, त्याच्यात काही डाऊट नाही. आता इथं जे तुम्हाला लिहायचं नाही, याची जागा तुम्हाला काढून टाकायची, याला कमी करायचं. मग याच्यात तुम्ही हे लिहा किंवा हे लिहा, कुठलंही लिहा, फक्त साईन तेच लिहा त्याचं. समजा -4x लिहिला मी आणि +5x लिहिला, -20 = 0. क्लिअर आहे का? बघा, x² ला x² हा -4. आता या दोघांचं सबट्रॅक्शन जर केलं तर काय येतं बघा, 5x - 4x 1x मीन्स x. पण हेच जर साईन मी चेंज केलं असतं, हे इकडं हे इकडं, तर काय झालं असतं? -1x आला असतं किंवा -x आला असतं. बट वी वॉन्ट पॉझिटिव्ह x. इट मीन्स दिस इज करेक्ट. अँड देन 5 × -4 that will be -20. Our factors are correct. Now, so what is the next step? This. So we have to आता आपल्याला इथं पार्टिशन करावं लागेल त्यांचं, राईट. आता याच्यातून काय कॉमन निघतं? पहिल्या याच्यातून 100% आपला जो काही व्हेरिएबल असतो तो कॉमन निघत असतो. सो x इन ब्रॅकेट, x इज -4, राईट. क्लिअर. सो इथं जे साईन आहे ना ते +5 तर +5 लिहा. आता एक लक्षात घ्या, +5 आलं ना, एक इथं पण आपण काय केलं बघा, x - 9 आला, तर इथं यायचं, त्याच्यावर कर्सर घ्यायचं, राईट क्लिक मारायचं, कॉपी करायचं, इथं येऊन पेस्ट करायचं इथलं. तसं आता इथलं हे जे ब्रॅकेटमध्ये जे पण आहे ना तेच याच्यात येणार आहे, 100% येणार आहे. ठीक आहे. कसं पहा, 5 इथे ह्याच्यातला 5 घेतला म्हणजे इथं राहिला x. 5 4 जा, मायनसला मायनस, 5 4 जा. आता इथं आणि इथं काय चेंज झालं बघा, इथं हे जे साईन आहे ना ते निगेटिव्ह, इथं कसं आहे पॉझिटिव्ह. हे निगेटिव्ह असल्यामुळे आतलं साईन इथलं बदललं, हे पॉझिटिव्ह असल्यामुळे हे ॲज इट इज. ठीक आहे. पॉझिटिव्ह माणसं म्हणजे चांगल्या प्रवृत्तीची लोक एखाद्याला सांगतात बदलावं म्हणून, पण तर जो सुधारायच्या ह्याच्यात नसेल तर स्वतःला स्पॉइल करून घेत नाहीत, ते त्याच्यात मिक्स होत नाही, ते बाजूला निघतात, आपला विचार ठामपणे मांडतात. ठीक आहे. पण निगेटिव्ह प्रवृत्तीची माणसं पुढच्याला बदलल्याशिवाय राहत नाहीत. एखादा जर खराब आंबा तुम्ही पाहिला असेल, तो जर चांगल्या आंब्यात ठेवला तर काही दिवसात ते चांगले आंबे खराब होतात. ठीक आहे. पण चांगल्या आंब्यानं ठरवायचं असतं खराब आंब्यात जाताना की नको रे बाबा आपल्याला खराब व्हायचं नाही, पण बाजूला, तसं तो बाजूला राहतो, तुम्हाला जसं व्हायचं तसं व्हा. ठीक आहे. त्या पद्धतीने. सो आता कॉमन काय भेटतं पहा, x - 4 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x येणार, x + 5 = 0. आता याच्यातून आपण काय गेस करणार, हे किंवा हे दोघांपैकी एक कसं आहे, निगेटिव्ह. मीन्स काय होणार पहा, x - 4 ब्रॅकेट नका = 0 और x + 5 = 0. या दोघांपैकी काही ना काही 0 असलं पाहिजे. मग इथं काय घेतलं आपण, x = हा मायनसचा 4 पुढे गेला, +4 झाला, और x = प्लसचा 5 आहे पुढे गेला, -5 झाला. मीन्स त्याचे जे फॅक्टर्स भेटले तुम्हाला, सॉरी रूट्स जे भेटले काय आहेत, द रूट्स आर किंवा सोल्युशन्स आर 4 and -5. म्हणजे 4 टाका किंवा -5 टाका, आपल्याला वाटल्यास एक चेक करून बघूया. 4 टाकूया, 4चा स्क्वेअर 16, राईट, +4 16 + 4 20, 20 - 20 क्लिअर 0. देन 5चा स्क्वेअर -5चा स्क्वेअर 25, इथं -5, 25 - 5 20, 20 - 20 0. मीन्स दोज आर द सोल्युशन्स. हे काय आहेत, सोल्युशन्स आहेत. ओके, अंडरस्टँड. सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट.
Now we will take the third question. 2y square plus 27y plus 13 is equals to 0. आता मला सांगा पहिले दोन, the first and second and this third one, what is the difference between them? त्यांच्यातला नेमका फरक काय सांगता येईल? In first and second we have seen that the coefficient of first term means y square or x square was 1, but this time there is 2. इथं काय दिलंय तुम्हाला? 2 दिलंय. म्हणजे आता तुम्हाला करायचंय काय लक्षात घ्या, मी तिथेही तुम्हाला सांगितलं या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 13 2 जा 26 means what we want? मल्टिप्लिकेशन. वी वॉन्ट मल्टिप्लिकेशन 26. आपल्याला मल्टिप्लिकेशन 26 आणायचं आहे आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन म्हणा किती आणायचं आहे? 27. आता 26 कोणत्या टेबल मध्ये येतं ते क्लिअर करा. 13 2 जा किती येतो? 26. पण 13 प्लस 2 किती होतं? 15. किंवा 13 मायनस 2 किती होतं? 11. त्याच्यापैकी आपल्याला काही हवंय का? काही नाही. अजून कुठल्या टेबल मध्ये येतो का 26? डायरेक्ट 26 च्याच येतो. म्हणजे तो कसा? 26 into 1. 26 1 जा 26 आणि 26 प्लस 1 27. फिनिश. लक्षात घ्या, हे पण प्लस मध्ये, हे पण प्लस मध्ये असलं का हे दोन्ही नंबर प्लस मध्ये घेऊन टाका. डोक्याला ताणच घ्यायचा नाही. हे पण पॉझिटिव्ह आणि हे पण पॉझिटिव्ह असलं की दोन्ही कसे घेऊन टाकायचे? पॉझिटिव्ह घेऊन टाकायचे. मग काय होईल पहा, 2y स्क्वेअर प्लस 26y प्लस y ओनली. 26y प्लस 1y 27y प्लस 13 इज इक्वल्स टू 0. आता पहा कॉमन काय निघेल? 2y. क्लिअर? 2y विल बी देअर, कारण इथं 2 पण आहे ना याच्यात. 13 2 जा y ला y, एक y निघाला. ब्रॅकेट मध्ये काय येईल बघा, 2 1 जा 2 मीन्स y राहिलं फक्त. 2 ला 2 कॅन्सल झाला ना. प्लस 2 13 जा. क्लिअर? प्लस आता याच्यात हे y प्लस 13 ऑलरेडी आणि इथं पण y प्लस 13 ऑलरेडी. हे जर सेम असेल ना याच्याकडे काय आहे? काहीच नाही. पण काही जरी नसलं तर त्याच्याकडे एक तर आहे ना. सो 1 कॉमन घ्यायचं. अशा कंडिशन मध्ये काय करायचा? 1 कॉमन, कारण 1 याच्याकडे पण आहे याच्याकडे पण आहे. 13 1 जा आणि हा y 1 जा. ठीक आहे. सो 1 इज कॉमन. y प्लस 13 विल बी देअर इज इक्वल्स टू 0. इट मीन्स आता पुन्हा काय करा, कॉमन जे आहे ते वेगळं घ्या. y प्लस 13 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2y प्लस 1 इज इक्वल्स टू 0. या दोघांपैकी एक काय असला पाहिजे आता? 0. इट मीन्स व्हॉट? y प्लस 13 इज इक्वल्स टू 0 और 2y प्लस 1 इज इक्वल्स टू 0. इट मीन्स टेल मी y इज इक्वल्स टू पॉझिटिव्ह 13 पुढे गेला, निगेटिव्ह 13 झाला. बरोबर आहे? आणि इकडं 2y इज इक्वल्स टू काय झालं? 1 झालं. कसलं? निगेटिव्ह 1. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर y इज इक्वल्स टू मायनस 1 अपॉन 2 मीन्स रूट्स काय आले पहा. द रूट्स आर कुठले बघा रूट्स? मायनस 13 अँड मायनस 1/2. एक लक्षात घ्या, इथं दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आले की इथं 100% ते काय होणार आहे? दोन्ही निगेटिव्ह. इथे दोन्ही निगेटिव्ह आले की इथं दोन्ही पॉझिटिव्ह. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असा चेंज येणारच आहे. ठीक आहे. सो इट इज क्वेश्चन नंबर 3. ओके. So understand at first how we have to solve. Okay, please take the screenshot. Okay, now we will take fourth question. Okay, but this fourth question is not in the general form of in the standard form, right? So we have to convert it at first. So 5m square ला 5m square जागेवर राहिला. ओके, किंवा तुम्हाला इथं स्टेटमेंट असे टाकताय बघ. इथं पहा, compare with ax square plus bx plus c is equals to 0. त्याच्यामध्ये घेऊया. ठीक आहे. कम्पेअर विथ करा किंवा कन्वर्ट इट इनटू. ठीक आहे. सो काय होईल पहा, 5m स्क्वेअर म्हणजे पहिल्यांदा ax स्क्वेअर टर्म पाहिजे म्हणून 5m स्क्वेअर. नंतर 22m पलीकडे आहे, कुठं? इक्वलच्या पुढे आहे, तो अलीकडे आला म्हणजे काय झालं? मायनस 22m मायनस 15 इज इक्वल्स टू 0. नाव करेक्ट. आता पहा आपल्याला काय पाहिजे? मल्टिप्लिकेशन काय पाहिजे आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय पाहिजे? ठीक आहे, ते क्लिअर करूया. पहा काय पाहिजे? 15 5 जा 75. पण कसलं 75? मायनस 75. आता क्लिअर झालं, लगेच क्लिक झालं की मल्टिप्लिकेशन मायनस 75 येणार आहे. याचा अर्थ काय? एक 100% पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह नंबर घेणार आपण. ठीक आहे. आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन पाहिजे मायनस 22. म्हणजे हे साइन कोणाला द्यायचं? मोठ्या नंबरला द्यायचं. हे दोन गोष्टी लगेच क्लिअर करायचे. काय?
हे मायनस साइन मल्टिप्लिकेशन मायनस आहे याचा अर्थ 100% दोघांपैकी एक निगेटिव्ह आहे. आणि हे साइन मायनस आहे तर याचा अर्थ हे साइन मोठ्या नंबरला द्यायचं त्याच्यातल्या. क्लिअर. आता बघा असे कोणते नंबर्स आहेत की ज्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 75 आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 22 आहेत. डेफिनेटली. ओके गुड. 25 इंटू काय 25 3 जा बरोबर. 25 3 जा ठीक आहे. आता बघा 25 3 जा आपण घेतो. 25 3 जा होतो 75 जो आपल्याला पाहिजे. आणि 25 मधून 3 गेलं तर किती राहतं 22. करेक्ट आहे. पण इथं जर मी साइन मायनसचं दिलं तर मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट राहणार, मल्टिप्लिकेशन बदलणार नाही. पण इथं जर मी मायनसचं 3 घेतलं तर 22 मधून 3 गेलं सॉरी 25 मधून 3 मायनस झालं किती येतं +22 येतं. आपल्याला मायनस पाहिजे. मी मगाशी त्यामुळे सांगितले की हे साइन कधीही मोठ्याला द्यायचं. हा मोठा हकदार तो आहे. ठीक आहे. सो 5m² - 25m + 3m - 15 = 0. चेंजेस फक्त मी एवढ्या याच्यात केलाय का म्हटलं चेक करा. 25 मधून 3 कमी झालं 22 आणि बिगर नंबरचं साइन. क्लिअर. चला फॅक्टराइज करा. हा चला या दोघात काय कॉमन आहे सांगा. चलो फर्स्ट 5m इन ब्रॅकेट 5 1 जा 5 m शिल्लक राहिला मायनस 5 5 जा 25 m ला कॅन्सल येत. क्लिअर. सो इथं +3 आलंय म्हणजे पुढे चेंज काही करायचा नाही आणि हा ब्रॅकेट ऍज इट इज लिहायचा आहे. पण काहीतरी कॉमन निघेल ना 3 आणि 15 यांच्यात कॉमन 3 निघतो कारण 3 5 जा 15 म्हणजे 3 कॉमन निघाला आणि हाच ब्रॅकेट तिथं कॉपी करा फक्त. म्हणजे काय आलं m - 5 हेच येणार आहे. काळजीच घेऊ नका. = 0. क्लिअर. आता काय करा त्यांना सेपरेशन घ्या. m - 5 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 5m + 3 = काय 0. आता याचं मिनिंग काय या दोघांपैकी एक काय असला पाहिजे 0. पण कोणता माहितीये तुम्हाला नाही मलाही माहिती. सो m - 5 = 0 or 5m + 3 = 0. दोघांपैकी एक 0 असला पाहिजे. सो m विल बी मायनस जो 5 आहे तो पुढे गेला +5 झाला. m = 5 आणि इकडे m = -3/5 कळतंय का. किंवा एक स्टेप नको वाटत असेल डायरेक्ट लिहायला तर 5m = लिहा आधी. तो जो पॉझिटिव्ह आहे त्याला पलीकडे पाठवा मायनस करा आणि नेक्स्ट स्टेपला उत्तर काढून घ्या -3/5. सो द रूट्स आर काय सांगा रूट्स त्याचे 5 and -3/5. ओके. सो दिस इज क्वेश्चन नंबर 2 सॉरी क्वेश्चन नंबर 4. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा. समजून घ्या. एक्झाम्पल खूप 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 सोपे आहेत. फक्त मायनस प्लस कळायला आपल्याला सॉल्व्ह करता येतं. ओके. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Okay, now we will take fifth question from 2.2. Okay, so 2x² - 2x + 1/2 = 0. This is the question. Actually here this constant term is in the fraction, right? So we have to convert them in whole at first. आधी आपण त्याला काय करूयात होल घेऊयात पूर्ण करूयात. ठीक आहे. So how to convert it into whole? We have to multiply by these two these two terms, right? Means या दोन तुम्हाला या दोघांनाही मल्टिप्लाय करावं लागेल. सो 2 2 जा 4x² - 2 2 जा 4. क्लिअर. ओके. x ला x ऍज इट इज प्लस इथं तर मल्टिप्लिकेशन होणार नाही 1 ला 1 ऍज इट इज = 0. आता पहा काय करायचं. 4 × 1 4 1 जा 4 म्हणजे मल्टिप्लिकेशन किती पाहिजे 4 पाहिजे आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती पाहिजे -4 पाहिजे. असे कोणते दोन नंबर आहेत. ओके. क्लिअर. ओके. मीन्स काय घेणार -2 आणि -2 -2 × -2 + -2 -4 -2 × -2 +4. क्लिअर. ओके. सो 4x² - 2x - 2x + 1 = 0. क्लिअर. लक्षात येते. -2 × -2 -4. राईट. आता एक लक्षात घ्या आपल्याला काय सॉरी -2 × -2 +4 आपल्याला पॉझिटिव्ह 4 पाहिजे आणि दोघांचं ऍडिशन सबट्रॅक्शन मायनस पाहिजे. क्लिअर. सो पुन्हा एकदा फॅक्टरायझेशन सांगा. फॅक्टराइज कसं कराल. दोघात काय कॉमन आहे 2x. याच्याकडे पण 2x आहे याच्याकडे पण 2x. काय राहिलं बघा 2 2 जा
पहा चेक करा वाटल्यास. आपल्याला हे रिव्हर्स चेक करता येतं कसं, 2 × 2 4, x × x x स्क्वेअर. क्लिअर आहे. सो आता इथं 2x घेतलाय आणि इथं पण 2x आहे. 2x 1 जा 2x मायनस 1 आला. क्लिअर. इथं काय कॉमन करणार, मायनस काय कॉमन घेणार आता लक्षात घ्या, 2x मायनस 1. इथं सुद्धा 2x मायनस 1च आहे. ह्या निगेटिव्ह मुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह होणारच आहे. कॉमन घेणार तुम्ही 1 फक्त, कारण याच्याकडे कॉमन काही नाही ना. याच्याकडे x आहे, याच्याकडे नाही. याच्याकडे 2 आहे, याच्याकडे नाही. याच्याकडे 1 आहे, याच्याकडे आहे. सो 1 आणि काय ब्रॅकेट मध्ये येणार 2x मायनस. आता पहा लक्षात घ्या, आपण -1 इथे लिहिलंय ना, तर आज सुद्धा आतलं सुद्धा साइन काय करायचं, निगेटिव्ह करायचं, इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. बाहेरून एखादा आला की आज आपलं वातावरण कसं होतं, निगेटिव्ह होतं, लगेच निगेटिव्ह होतं आतमध्ये. ठीक आहे. कुठं गेलता, कुठून आलाय वगैरे वगैरे. ठीक आहे. सध्याची कंडिशन आपण पाहतोय कोरोनामुळे. सो काय येणार आहे पहा, आता दोघांमध्ये काय आलंय, साम्य आलंय. 2x मायनस 1 2x मायनस 1 आणि हे सुद्धा 2x मायनस 1च. ओके. सो 2x मायनस 1 हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये जे कॉमन आहे, आणि अनकॉमन जे आहे तर 2x मायनस 1 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. सो दोघांपैकी एक 0 असला पाहिजे, दोन्ही सेमच आहेत म्हणजे दोघे 0 असले पाहिजे. सो 2x मायनस 1 इज इक्वल्स टू 0 और 2x मायनस 1 इज इक्वल्स टू 0. सो आता पुढची स्टेप असेल 2x इज इक्वल्स टू 1 म्हणजेच x इज इक्वल्स टू 1/2. ठीक आहे. निगेटिव्ह होता पॉझिटिव्ह झाला. इकडे सुद्धा 2x इज इक्वल्स टू 1 निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि x इज इक्वल्स टू 1/2. मीन्स रूट्स काय आहेत बघा, द रूट इज, आता रूट्स नाही येते, रूटच आहे, रूट इज 1/2. एकच रूट निघालायचं, काय निघालं 1/2. क्लिअर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 5th क्वेश्चन सॉल्व करतात. ओके. सो दिस इज क्वेश्चन नंबर 5. Actually it is very easy, so please take the screenshot. Now the last question of this session, sixth question, 6x minus 2 upon x is equals to 1. Same example with the last, means last मध्ये आपण काय घेतलं तो 1.2 लास्टला बघितलं होता, पण फ्रॅक्शन मध्येच पाहिलं होता. सिमिलरली आता या x ना आपल्याला दोघांना मल्टिप्लाय करावं लागेल. सो काय होईल, x × 6x, 6x square minus 2 will be as it is. Why? When we multiply this term by x, so x will cancel by that x. Okay, is equals to what? X only. 1 × x, x. Now 6x square, positive x, negative x, right? Okay, and these two will be same. मीन्स 6x स्क्वेअर ला आपण ऍज इट इज मांडलं, इकडचा x होता तो इकडे घेतला आणि -2 ला -2. नाव वी वॉन्ट मल्टिप्लिकेशन. 6 2 जा 12, -12 आपल्याला पाहिजे आणि सबट्रॅक्शन पाहिजे 1. लगेच गोष्टी क्लिअर झाल्या. काय, दोघांपैकी एक नंबर निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असला पाहिजे, आणि कोणता नंबर, तर मोठा नंबर पॉझिटिव्ह असला पाहिजे. इथं मोठा नंबर येणार. चला फाइंड आउट करा. 12 कुठल्या टेबल मध्ये, तर 6 2 जा 12, 6 2 जा 12 घेतला, पण 6 आणि 2 चं सबट्रॅक्शन ऍडिशन 1 येतं का, नाही, त्या विषय सोडून. चला 6 अजून कुठल्या टेबल मध्ये येतं, सॉरी 12 अजून कुठल्या टेबल मध्ये येतं, 3 च्या. 3 4 जा 3 × 4, 3 आणि 4 चं मल्टिप्लिकेशन 12 होतं आणि 4 मधून 3 गेला तर 1 राहतो. पण साइन कोणाला निगेटिव्ह द्यायचं, डेफिनेटली व्हेरी गुड, -4. मीन्स काय यायला पाहिजे पहा, या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय काय, -4 आणि 3. आता यालाच मायनस का द्यायचं, बिगर नंबरला हे साइन द्यायचं असतं. ठीक आहे. सो काय यायला पाहिजे पहा, 6x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3x मायनस 2 इज इक्वल्स टू 0. चेक करायचं आपलं उत्तर बरोबर आहे का. 4x मधून 3x गेला, 1x राहिला, बिगर नंबरचं साइन. क्लिअर. ओके. नाव करा पार्टिशन आता याचं. सो या दोघात काय कॉमन येणार आहे, 2x. 2 3 जा 2 2 जा, x ला x आहे. सो 2 3 जा आणि x शिल्लक 1 मायनस 2 2 जा 2x 2 जा 4x. तुम्ही म्हणाल सर इथे x का आला नाही, इथला x आपण इथे घेतला ऑलरेडी. ठीक आहे. प्लसला प्लस. सो याच्यात काय, तर बघा लक्षात घ्या, हाच ब्रॅकेट सेम आला नाही इथं. अशा कंडिशन मध्ये काहीच नाही म्हणलं, काय घ्यायचा, 1 कॉमन घ्यायचा. सो 3x मायनस 2 विल बी देअर इज इक्वल्स टू 0. क्लिअर. ओके. आता कॉमन लिहा 3x मायनस 2 आणि अनकॉमन लिहा 2x प्लस 1 इज इक्वल्स टू काय, 0. म्हणजे या दोघांपैकी एक 100% 0 आहे. मीन्स 3x मायनस 2 इज इक्वल्स टू 0 और
2x प्लस 1 इज इक्वल्स टू 0. दोघांपैकी एक 100% 0 असला पाहिजे. आपण त्याला आता खाली सॉल्व्ह करूया. कसं सॉल्व्ह कराल? हा जो निगेटिव्ह 2 आहे तो पुढे जाईल. म्हणजे काय होईल पहा, 3x इज इक्वल्स टू 2. 3x इज इक्वल्स टू 2. आणि पुढचं ऑर मध्ये काय येणार आहे पहा, 2x इज इक्वल्स टू -1. इज इट राईट? पॉझिटिव्ह will convert into negative. All right. Okay. So 3x is equals to 2. It means what? X is equals to 2 by 3. Right? X is equals to 2 by 3. And the next thing is that, or x is equals to -1 by 2. Means the roots are, which are the roots? 2 by 3 and -1 by 2. हे काय झाले? त्याचे रूट्स झाले. ओके. So this is question number 6, right? So there are 12 questions in 2.2. Okay. So because of lengthy video, we are going to take only 6 questions in this video.